व्यवस्थित, पण तुम्ही सगळे आल्यामुळे जरा ऊर्जा वाढली. पण आपल्या देशाचे सैनिक फार मोठं योगदान आहे तुमचं. मी त्या दिवशी रेल्वेच्या आंदोलनात पण आवर्जून उल्लेख केला होता. जेव्हा देशाचं सैनिक रस्त्यावर बसते तर या भावना तरी सरकारने समजून घेतल्या पाहिजे. आणि आज खरं तर आपण जो उपचाराचा लढा देतोय त्याचं कारणच तसं की आज आपल्या तालुक्यावर वेळ आली, आपल्या सह्याद्रीवर वेळ आली, आपल्या आदिवासी बांधवांवर वेळ आली. अदानी सारखा एक महाकाय उद्योगपती जलविद्युत निर्मितीचा प्रकल्प जागतिक पर्यटन स्थळ असं नाणेघाट परिसरात त्या ठिकाणी करतो. मला असं वाटतं आपल्या जुन्नर तालुक्यात अगोदरच 5 धरणं आहेत. मग नवीन तुम्ही प्रकल्पाचा घाटका घालताय, वीज निर्मिती करायची असेल तर मानितवलं करा. हे सगळं स्वतःच्या फायद्यासाठी, बिझनेससाठी अदानी ग्रुप त्या ठिकाणी करतोय. याच्यापासून तालुक्याला कुठलाच फायदा नाही. एखादा प्रकल्प ज्यावेळेस आपल्या गावात येतो, तालुक्यात येतो, त्यावेळेस त्या तालुक्याला विश्वासात घेतलं पाहिजे ना. ज्यावेळेस तुमच्या जमिनी हिरवून घेणार आहेत आदिवासी बांधवांच्या, त्यावेळेस त्यांना स्थानिकांना विश्वास घ्यायला नको. कोणाला विश्वास न घेत असेल शब्द इथे अलीकडे पलीकडे होतील, कारण 5 दिवस उपोषणाचा. परंतु भावना समजून घ्या. आज आपल्या कुठल्याच आदिवासी बांधवांना त्यांनी विश्वासात घेतलं नाही. आणि जनसुनावणी लादली गेली 21 तारखेला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपल्या ज्या सह्याद्री डोंगर रांगा आहेत ते सगळं पोखरणार आहेत. आपला पर्यटन तालुका आहे, आपला खरं तर इको सेन्सिटिव्ह झोन आहे, त्याचं क्षेत्र आहे. आणि ते सगळ्या कायद्याचं उल्लंघन करून अदानी ग्रुप मनमानी करतोय. आणि मी वारंवार पहिल्या दिवसापासून एकच सांगतो की अदानी ग्रुप हा सरकारशी संलग्न माणूस आहे. तर सरकारने आमच्या आदिवासी बांधवांच्या, गोरगरीब आदिवासी बांधवांच्या भावना ओळखाव्या. या तालुक्याच्या भावना आहे. हा फक्त प्रश्न आदिवासी बांधवांचा नाही, हा तालुक्याचा प्रश्न आहे. जी 21 तारखेला जनसुनावणी तुम्ही कुठलीच कल्पना न देता फक्त एका पेपरच्या नोटीसद्वारे आम्हाला कळालं की आमची एवढी प्रकल्पाबाधित, त्या प्रकल्पामध्ये जी बाधित गावं जी आहे त्यांना जी नोटीस गेली आणि त्याद्वारे आम्हाला ज्यावेळेस समजतं त्यावेळेस एक आम्हाला पण धक्का बसला. म्हणून सर तुमच्या माध्यमातून तुम्ही तर देशासाठी आपल्या इतकं मोठं तुमचं योगदान आहे. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी बोलणं पण खरं तर उचित नाही, परंतु तुम्ही आपल्या देशाचं रक्षण केलेलं आहे, गोरगरिबांचं रक्षण केलेलं आहे, त्या सह्याद्रीचं रक्षण केलेलं आहे. आणि या सह्याद्रीला खरं तर फोडण्यासाठी हा अदानी ग्रुप येत असेल. मला असं वाटतं आपल्या महाराष्ट्रावर अनेक जण त्या ठिकाणी चाल करून आले, अफगाणीपासून तर औरंगाबादपर्यंत, तर कुणाची हिंमत नाही झाली सह्याद्रीला हात लावण्याची. परंतु ही शोकांतिका आहे महाराष्ट्राची. आज अदानी ग्रुप सारखा आपल्या सह्याद्री पोखरत त्या ठिकाणी जाणार आहे. मला असं वाटतं हा लढा महाराष्ट्राचा आहे, सह्याद्रीचा आहे, पर्यावरण प्रेमींचा आहे, दुर्गप्रेमींचा आहे, शिवप्रेमींचा आहे, आपल्या आदिवासी बांधवांचा आहे. सर्व जातप्रगत जातीचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला जसं सगळ्यांनी साथ दिली तसं सगळ्यांचा हा प्रश्न आहे. म्हणून सगळ्यांनी वारंवार पहिल्या दिवसापासून विनंती कर की पुन्हाच या प्रकल्पाबाबत कोणी आता राजकीय पक्षाच्या कुणावर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा, टीकाटिप्पणी करण्यापेक्षा आता सगळ्यांनी एकत्र या, तालुक्यासाठी एकत्र या. माझे 5वा दिवस उपोषणाचा. 5 दिवसात माझी निम्मी एनर्जी तेच सांगण्यात गेली की तुम्ही टीका टिप्पणी नका करू. मला असं वाटतं की निवडणुकीची वेळ नाही, ती राजकारणाची वेळ नाही. आपल्या आदिवासी बांधव आले वगैरे तुमच्या टीका टिप्पणीत आरोप प्रत्यारोपात त्या बिचाराची जमीन तयार करा. त्याच्यामुळे सगळ्यांनी थांबवा. आपण परत रान कार्यकर्ते रान गट घे. आज माझी या ठिकाणी पत्नी बसली, तिचे वडील 4 दिवसासाठी गेले. आणि मला खरं तर आज कुटुंबात आधार देण्यापेक्षा आपण सुट्टी समाजासाठी लढतोय, तालुक्यासाठी लढतोय, हे सगळं दुःख बाजूला ठेवून मनात ठेवून त्या ठिकाणी मी या ठिकाणी ठाम बसलोय. काल आदिवासी मंत्र्यांचा फोन येऊन गेला, तहसीलदार साहेब येऊन गेले, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पुणेचे अधिकारी येऊन गेले, आमदार साहेब येऊन गेले. त्यांना मी एकच भूमिका सांगितली की मी आम्हाला काहीतरी निर्णय द्या, नक्कीच आम्ही तुमचा मान ठेवू. शेवटी आपल्या तालुक्याचे मंडळी आपल्याला प्रत्येकाचा रिस्पेक्ट आहे. आणि मला असं वाटतं सगळ्या लोकप्रतिनिधी आजी माझी सगळ्यांनी त्या तालुक्याच्या प्रश्नासाठी एकत्र आलं पाहिजे.
आणि या प्रकल्पाबाबत आमचे संजय साबळे सर तुम्हाला विस्तृतपणे सांगतील. कारण तुम्ही सगळे त्या ठिकाणी सैनिक आलात, मला फार आनंद वाटला, समाधान वाटलं. आणि सर तुमच्याबद्दल प्रत्येकाबद्दल रिस्पेक्ट आहे. आम्हाला असं वाटतं की तुम्ही पण या लढ्यात उतरावं, आपल्या सह्याद्रीसाठी उतरावं. खरं तर ही वेळ आली मला असं वाटतं. तुम्ही आज देशाचं रक्षण केलं आणि आज तुम्ही समाजाचं रक्षण करताय आणि आता परत लढाईची वेळ आली मला असं वाटतं. मी सैनिकांना आवाहन करतो तालुक्याच्या की तुम्ही सगळ्यांनी या लढ्यात उतरावं अशी माझी कळकळीची विनंती आहे. तुम्ही आल्याबद्दल मनापासून सगळ्यांचं त्या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आमचे अध्यक्ष एकनाथांना वाजगे, उपाध्यक्ष आमचे आदरणीय उमेशजी अवसर सर, सचिव शिवाजी दादा पाटे, खजिनदार सचिन भाऊ दाते, संचालक दत्तात्रय आरोटे, संचालक संभाजी वाळून, माजी सैनिक महिला, मला ज्यांनी आईसारखं प्रेम दिलं ते आमच्या कुलकर्णी मॅडम, नाईक मॅडम, संस्कर मॅडम, अतुलजी ढवळे सर, कैलासजी कपाडी, आमचे रिलेटिव्ह त्याचप्रमाणे बनसोडे, मोहन मडकेजी, राजेंद्रजी कोल्हे, भटवळजी, एम के मुळे, सलीमजी मिस्त्री, चंद्रकांतजी पवार, गंगाधरजी ढवले, रतनजी शिंदे सर, दिग्गज समोरचे आहेत. हे सगळ्या सैनिकांचं मी या ठिकाणी आपल्या या आदिवासी बांधवासाठी आणि आपल्या तालुक्यात अदानी हटाव आणि शिवजन मजबूत बचाव असं जो आपण त्या ठिकाणी जो नारा दिलाय, जो लढा देतोय, त्या सगळ्या उपोषणाच्या आंदोलनाच्या निमित्तानं त्या सगळ्या सैनिकांचं मनापासून मी या ठिकाणी स्वागत करतो, आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय सर. आणि यानंतर संजय साबळे सर या प्रोजेक्ट बाबत तुम्हाला विस्तृतपणे या ठिकाणी सांगते.